दारूच्या दुकानातून ओल्ड मॉक रम अचानक गायब झाल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। भारतातील लोकप्रियतेच्या यादीत असलेली ओल्ड मॉक रम ही दारू गेल्या काही महिन्यांपासून दुकानांमधून अचानक गायब झाल्यामुळे मद्यपांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे। पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या दारूची मागणी अधिक असते। त्यातच कंपनीनं उत्पादन कायमचे बंद केल्याच्या अफवा पसरल्या आहेत। मात्र कंपनीनं उत्पादन बंद केलेलं नसून ते केवळ कमी केल्याची माहिती आहे। कंपनीनं काही वर्षांपूर्वी लखनौ आणि चेन्नई येथील आपले 2 मोठे उत्पादन प्रकल्प बंद केले होते। सध्या मुख्यत्वे महाराष्ट्रातील खोपोली येथील प्लांटमधूनच याचं उत्पादन सुरू असल्यानं पुरवठ्याची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। प्रामुख्याने भारतीय संरक्षण दलाकडून या दारूला प्रचंड मागणी असल्यानं प्रथम डिफेन्सला ओल्ड मॉक रम पुरवण्याला प्राधान्य दिलं जात आहे। सद्यस्थितीत गेल्या 3 महिन्यांपासून किरकोळ बाजारात अतिशय कमी स्टॉक उपलब्ध होतोय। एकंदरीतच उत्पादन क्षमतेतील घट झाल्यानं हा तुटवडा निर्माण झालाय। साहेब, ओडमंग रमची सध्याची काय परिस्थिती आहे? तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे। ओडमनची आम्ही मार्च एप्रिलपासून ऑर्डर देऊ राहिलो, पण तो माल काही आम्हाला येत नाही। आम्ही मागणी केली असता ते म्हणतात बा कंपनीचा काहीतरी रिश्यू आहे, त्याच्यामुळं माल येऊ शकत नाही। म्हणजे गेल्या एप्रिल मे पासून अजिबात मालच नाही। लोकांची मागणी कशी आहे? लोकांची मागणी खूप आहे, कारण आता थोडं थंडीचे दिवस आले, पाणी पडू राहिला, तर लोकांची ओडमनच्या विषयी खूप मागणी डिमांड आहे, पण माल नसल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही। ग्राहकांना आम्हाला नेहमी सांगावं लागते की बा मालच भरूनच माल नाही तर आम्ही तुम्हाला कुठून देणार।